हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर लास्ट टाईम मी जो व्हिडिओ बनवला होता की आपल्याला 2027मध्ये जे रिन्युअल येणार आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं, तर त्यासाठी 150 क्रेडिट पॉईंट्स हवे आहेत. त्याच्या रिगार्डिंग सर्क्युलर होतं, त्यावरती मी व्हिडिओ बनवला होता आणि त्यात सांगितलं होतं की अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी सांगेल की आपले जे CNE पॉईंट्स आहेत ते आपल्याला कसे मिळवायचे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला असा इंटरफेस बघायला मिळेल. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला झूम करून दाखवतो. राईट साईड कॉर्नरला आपल्याला लॉग इनचं ऑप्शन आहे आणि CPDचं ऑप्शन आहे. तर लॉग इनमध्ये आपण बघू शकता रजिस्ट्रेशन लॉग इन वगैरे. आपल्याला आपलं रिन्युअल स्लिप वगैरे डाउनलोड करायची असेल तर आपण याच्या थ्रू करू शकता. आणि CPD सगळ्यात महत्त्वाचा आजचा आपला मेन पॉईंट आहे. CPD जे आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे. जर ॲरोवरती आपण टच केलं तर आपल्याला दोन गोष्टी इथे बघायला मिळतील, CPD शेड्यूल आणि CPD लॉग इन. CPD म्हणजेच CNE आहे. CNE जे पॉईंट्स आपल्याला जे भेटणार आहेत ते इथून भेटणार आहेत. त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायची गरज नाही आणि तुम्ही असं द्विधा मनस्थितीत राहू नका की आपल्याला CNE सांगितलं आहे, CNE पॉईंट सांगितलं आहे आणि आपल्याला वेबसाईटवरती कुठे CNEचा दिसत नाही आहे. तर CNEच हे CPDच्या अंडर आपल्याला इथे मेन्शन केलेलं आहे. तर CPD शेड्यूलमध्ये CPD लॉग इनसाठी जे डिटेल्स आहेत, जे की त्याच्यावरती आपण टच केल्यावरती मला दाखवतो. इथे आपल्यासमोर 4 ऑप्शन येतील: ऑर्गनायझर, ऑब्झर्वर, पार्टिसिपंट आणि स्पीकर. तर आपण पार्टिसिपंट आहे CNEचे, सो आपल्याला पार्टिसिपंटवरती टच करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला युनिक ID, युजर ID आणि पासवर्ड विचारला जाईल. तर युजर ID आपला जो रजिस्ट्रेशन काउन्सिल रजिस्टर करताना आपण मेल ID यूज केला आहे तो आहे. युनिक ID आपल्याला मेल IDवरती MNCद्वारे पाठवले गेलं आहे. तर आपण मेलमध्ये जाऊन सर्च करू शकतो MNC. त्याच्यामध्ये आपल्याला युनिक ID आणि आपलं युजर ID काय आहे ते मिळून जाईल आणि पासवर्डही तिथेच आपल्याला कळून जाईल की काय होता. तो अशा प्रकारे आपलं हे लॉग इन होईल. लॉग इनच्या आधी जसा मी तुम्हाला शेड्यूल दाखवतो, कारण मी माझं लॉग इन तुम्हाला सध्या करून दाखवत नाही. CPD शेड्यूलमध्ये आपण जायचं आहे. जर आपल्याला CNE कुठली आहे ते बघायचं असेल तर हे आपल्यासमोर हे ओपन होईल. CPD मी कुठे गेलो आहे बघा, CPD शेड्यूलवरती मी क्लिक केलेलं आहे आणि हा विंडो आपल्यासमोर ओपन झाला आहे. त्याच्यामध्ये काय, इथे राईट साईडला आपल्याला लेफ्ट साईडला आपल्याला दिसेल ऑनलाईन. आणि हे नाशिक आणि धुळे हे जे लोकेशन दिलेले आहे ते ऑफलाईन असतील आणि जे ऑनलाईन लिहिलेलं आहे ते ऑनलाईन CNE आपण अटेंड करू शकतो. तर इथे जसं दिलं आहे की ही एक ऑनलाईन CNE सध्या सुरू आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही 0 फीजवरती 5 क्रेडिट पॉईंट तुम्ही जमा करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सरळ सोपं आहे. पहिले तारीख तुम्ही इकडे बघून घ्या. 1/11/2025 ते 31/12/2025 ही ओपन असणार आहे CNE. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याच्यामध्ये रजिस्टर करा आणि तुमचं CNE कंप्लीट करा. तर ती कशी करायची, तर डिटेल्समध्ये आपण क्लिक करायचं. याच्यामध्ये आपल्याला लिंक येऊन जाईल, ऑनलाईन CNE लिंक जी आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे ऑनलाईन CPDचा सब्जेक्ट कुठला आहे सध्या जो सुरू आहे, तो हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी सध्या सुरू आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एकतर आपण लिंकवरही ओपन करू शकतो किंवा आपण इथे सब्जेक्ट टिक करून इथे आपला XYZ जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपण एंटर करायचा आणि अप्लाय करायचा. मी ही CNE ऑलरेडी अप्लाय करून झालेली आणि अटेंड करून झालेली आहे. त्याच्यामुळे मी सध्या याच्यात रजिस्टर नंबर टाकून परत अप्लाय करत नाही. पण तुम्ही इथे रजिस्टर नंबर टाकायचा आणि अप्लाय करायचं. अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करून ठेवायचं आणि त्याच्यानंतरच तुम्ही ही लिंक क्लिक करायची. त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला जे पॉईंट्स भेटतील ना ते ऑटोमॅटिकली तिकडे ॲड होऊन जातील. तुम्हाला नंतर प्रॉब्लेमची गरज नाही आहे. किंवा बऱ्याच वेळा होतात की इथे लिंक दिसते, आपण लिंकवर टच करतो तर त्याला वेळ लागू शकतो मे बी. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, इथे पहिले खाली रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, ते लिहिलं आहे, आणि या सब्जेक्टला टिक करून आपण अप्लाय करून द्यायचं. तर आणि त्याच्यानंतर ही लिंक आपण ओपन करून घ्यायची आहे. ठीक आहे, लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन विचारेल. तर ॲस्ट्रिका हे जे आहे त्याची लॉग इन तुम्ही करून घ्यायचं आहे. काही नाही, त्याच्यासाठी सिम्पल आपला मेल ID आणि मोबाईल नंबर वगैरे बेसिक डिटेल्स आहे, युजर नेम ते क्रिएट करायचं आहे. तर इथं दिलेलं आहे त्यांनी हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी ड्युरेशन 6 hours 47 minutes हा क्लास असणार आहे. हा ऑफिशियली तुम्ही एवढा वेळ देऊ शकता किंवा तुम्ही जर तुमची प्रॅक्टिस छान असेल तर तुम्ही फक्त टेस्ट अटेम्प्ट म्हणजे जो कंटेंट याच्यामध्ये अवेलेबल आहे तो रीड करून तुम्ही पुढील गोष्टीही कंप्लीट करू शकता. ठीक आहे, तर आपल्याला हे झालं. याच्यानंतर आपल्याला इथं स्टार्टवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथे स्टार्ट करणार, इथं लॉग इन, किंवा जर तुम्ही अकाउंट पहिले लॉग इन नसेल केलं किंवा क्रिएट नसेल केलेलं तर ते तुम्हाला इथे विचारणार. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की मी ही जी CNE आहे ही कंप्लीट केलेली आहे, त्याच्यामुळे मी लॉग इन करून याच्यात तुम्हाला दाखवत नाही. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला
कसा यूजर इंटरफेस दिसेल तो मी तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये लॉग इन विथ OTP आणि लॉग इन विथ पासवर्ड दोन्ही ऑप्शन आहेत. तर लॉग इन विथ OTP आपल्यासाठी एक चांगला ऑप्शन असणार आहे, कारण पासवर्ड बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही. तर OTP त्याच्यामध्ये मोबाईल नंबर किंवा आपला जो मेल ID रजिस्टर तो टाकल्यानंतर आपण OTP द्वारे लॉग इन केलेलं आहे. मी ऑलरेडी त्याच्यामध्ये रजिस्टर होतो, त्याच्यामुळे मी लॉग इन मला तो ऑप्शन येऊन गेला. किंवा जर क्रिएट अकाउंट असेल तर तुम्ही पहिले नवीन अकाउंट क्रिएट करून घ्या, म्हणजे तुम्हाला इझी पडेल. आणि ॲस्ट्रिकाचा हा दुसरा CNE होता. पहिला CNE ऑलरेडी नोटीस येण्या अगोदर कंप्लीट झाला होता, त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ नाही बनवू शकलो. ऑलरेडी याच्यामध्ये हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी आहे आणि पोस्टपार्टम हिमोरेजवरती त्यांनी एक सेम ॲस्ट्रिका स्पियर जे आहे जो प्लॅटफॉर्म आहे त्यांनी दिला होता. त्याच्यामुळे तुम्ही अकाउंट क्रिएट करूनच ठेवा, म्हणजे जर नवीन अजून कोणती CNE आली तर तुम्हाला ती इझिली करता येईल. तर इथे जसं बघितलं तुम्ही की 100% माझी CNE कंप्लीट झालेली आणि CNE 5 इथे जे आहे ह्या CNEचे 5 अवर्स मला भेटलेले आहेत. म्हणजे विदिन 1 मंथ्स ते ॲड होतील असं त्याच्यात ते सांगतात. ठीक आहे. स्टार्ट अगेन जर केलं, मॉड्यूल्स त्याच्यामध्ये काय काय असणार आहेत तर हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी पार्ट 1 आणि पार्ट 2, त्याच्यामध्ये ड्रग लिस्ट दिलेली आहे, फायनल असेसमेंट आहेत, 30 मिनिट्समध्ये 20 क्वेश्चन, 75% आपल्याला म्हणजे अटेंड करायचेच आहेत. 75% तुम्हाला त्यात भेटलेच पाहिजे. जर तुम्हाला 74-70 जरी भेटले ना तरी तुम्हाला ते सर्टिफिकेट जनरेट करू देणार नाही किंवा नेक्स्ट स्टेजमध्ये जाऊ देणार नाही. फायनल असेसमेंट, पोस्ट सेशन, इथे अशा प्रकारे 2 एक्झाम आणि पर मॉड्यूलच्या मागे आपल्याला एक एक्झाम द्यायची. जसे नॉलेज असेसमेंट आहे पार्ट 1मध्ये आणि पार्ट 2मध्ये सुद्धा एक नॉलेज असेसमेंट आहे. टोटल 4 पेपर आपल्याला याच्यामध्ये द्यायचे आहेत. तर हा कंटेंट रीड झाल्यानंतरच तुम्ही हे देऊ शकता. याच्यामध्ये काही PDF आहेत, काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत, तर हे कंप्लीट केल्यानंतरच तुम्ही नेक्स्ट स्टेपवर जाऊ शकता. जर तुमच्या एका कंटेंटसमोर जसं ओव्हरव्ह्यूसमोर ग्रीन टिक आली म्हणजे तुम्ही ते सक्सेसफुली कंप्लीट केलं आणि नेक्स्ट स्टेजवर तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. आता मी इथून बॅक जातो आणि डायरेक्ट महाराष्ट्र परिचर्या परिषद या वेबसाईटवर परत वापस. ठीक आहे. कुठलीही ॲस्ट्रिका स्पियरची किंवा ऑनलाईन CNE असेल तर अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करून अप्लाय करायचं आहे आणि तुमच्या क्रेडिट पॉईंटसाठी हे करायचं आहे. आणि ऑफलाईन जर तुम्ही अवेलेबल असेल, जर तुम्ही महाराष्ट्रामध्येच जॉब करताय आणि तुम्हाला शक्य असेल, तुमच्या शहरात होत असेल, तर जसे आता धुळेमध्ये होणार आहे फॉर स्टाफ नर्सेस नर्सिंग फॅकल्टी, 10 क्रेडिट पॉईंट भेटणार आहेत 400 रुपयांमध्ये. तुम्हाला तिथे फिजिकली जावं लागेल, फिजिकली ते अटेंड करावं लागेल. प्री टेस्ट पोस्ट टेस्ट काय असेल त्यांचे क्रायटेरिया तो फुलफिल केल्यानंतर तुम्हाला हे 10 क्रेडिट पॉईंट्स ॲड होतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आपले CNE क्रेडिट पॉईंट्स हळूहळू जमा करू शकतात. आपल्याकडे जवळपास 1.5 वर्ष आहे, तर तेवढ्या वेळात कालावधीत आपल्याला 150 क्रेडिट पॉईंट जमा करायचे आहेत. या हिशोबाने तुम्ही डेली अपडेट याच्यावरती जुळत राहा, वेबसाईटवर चेक करत राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरतीही डेली काय एखादा अपडेट असेल, नवीन CNE ॲड झाली असेल तर त्यासाठी अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.